कोणती गोष्ट जेव्हा करताना परिस्थिती नेहमी तुमच्या विरुद्धच उभी असणार, तुम्हाला त्यातून सॉल्युशन काढून ती गोष्ट करावी लागणार. नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश निकम पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ऋषी ऑन रेकॉर्ड. मित्रांनो, आज आहे डे 7 आणि आजच्या दिवशी आपण बोलणार आहोत इंडियन रायडर जे जास्त चुकी करतात, म्हणजेच कन्सिस्टन्सी. आज आपण ह्या गोष्टीवर बोलणार आहोत. तर चला डे 7ला सुरू करूया. आणि जे पण लोक आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्या लोकांनी डे 1 पासून जर आपली सिरीज बघितली नसेल नक्की बघा. चला करूया डे 7ला स्टार्ट. आज आहे माझा डे 7 आणि आज आपण बोलणार आहोत थोडं कन्सिस्टन्सीबद्दल. आणि बहुतेक इंडियन रायडर्स हे म्हणून ग्रोथ करत नाही ह्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. त्याच्यामध्ये मी सुद्धा येतो, कारण की मध्ये पण माझ्याकडून, कारण की काय ना मित्रांनो, आज डे 7 हा असा आहे ना की आपण कधीही कोणती गोष्ट चॅलेंज किंवा कोणती गोष्ट जेव्हा करतो ना, एखादा रायडर्स किंवा एखादी गोष्ट आपण एक दिवस जिमचं म्हणा, 1 दिवस जातो, 2 दिवस जातो, 3, 4, 5, 6 दिवस, पण 6व्या 7व्या दिवशी असं होतं ना की आपल्याला कंटाळा येतो, अरे आज नको, आपण उद्या करूया, आज मूड नाही आहे, उद्या करूया. सेम तसंच आहे. ठीक आहे, तर पहिला दिवस दुसरा दिवस काढला, मला पण थोडं चॅलेंज आलं, नाही कशाला, सकाळीच उठून घाई असते खूप. आता तुम्हाला सांगतो, व्हिडिओ बनवतो आहे थोडा लेट पोचतो आहे, बट हरकत नाही. कन्सिस्टन्सी जास्त महत्त्वाची आहे मित्रांनो. आणि बहुतेक इंडियन रायडर्स हे 90% रायडर्स हे कन्सिस्टन्सी राहत नाहीत. 6व्या 7व्या दिवशी डायरेक्टली ब्रेक घेतात. प्रॉब्लेम स्किलचा नाही, कन्सिस्टन्सीचा आहे मित्रांनो. म्हणून मी म्हटलं की डे 7 म्हणजे आज फायनली माझा एक टप्पा पूर्ण झाला की मी कन्सिस्टन्सी 7 दिवस, म्हणजे आज 7वा दिवस हे व्हिडिओ बनवतो आहे. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये मला पण लेट होत आहे ऑफिसला जायला, बट हरकत नाही, कन्सिस्टन्सी जास्त महत्त्वाची आहे. कारण की रोज सकाळी उठून हा व्हिडिओ बनवणं जास्त महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि आज कुठेतरी मी म्हटलं की चला आज आपण थोडंसं नॉर्मलीच व्हिडिओ बनवू. ठीक आहे, तर पण हा टॉपिकसुद्धा खूप महत्त्वाचा आहे, कन्सिस्टन्सी. जर तुम्ही कोणती गोष्ट करत असाल ना तर कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. हे सर्वांना माहिती असतं पण होत नाही, कारण की आपण थोडे आळशी आहोत आणि कुठेतरी त्या गोष्टीमुळे आपण मागे राहतो. आता 1-2 महिन्याने एक व्हिडिओ यायचा किंवा 1-1 महिन्याने, कारण की जॉब इश्यूज होते. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये बघायला गेलं तर रिझन व्हॅलिड नाही आहे. जर आपण एखादी गोष्ट ठरवतो तर ते करायचीच असते आपल्याला. ठीक आहे, तर त्याच्यासाठी रिझन देणं मला तरी ठीक नाही वाटत. आणि कसं असतं ना, शेवटी तुम्ही कोणती गोष्ट जेव्हा करता ना, परिस्थिती नेहमी तुमच्या विरुद्धच उभी असणार, तुम्हाला त्यातून सॉल्युशन काढून ती गोष्ट करावी लागणार. तर कुठेतरी ती गोष्ट माझ्याकडून ती पण होत नव्हती. आणि काय होतं ना की ॲक्च्युली आपण जेव्हा स्ट्रेसमध्ये किंवा जॉबच्या वर्कलोडमध्ये असतो ना, तेव्हा कुठेतरी आपण क्रिएटिव्हिटी विसरून जातो. तर हे कुठेतरी मला एक प्रॉब्लेम येत होता की अरे कसं, म्हणजे वर्कलोड तर आहेच, काय प्रश्न नाही आहे, मग त्यामध्ये कुठेतरी क्रिएटिव्हिटी माझी जात होती, म्हणजे माइंड चालत नव्हतं. पण मी म्हटलं आता हे असं चालणार नाही, काहीतरी या गोष्टीवरती आपल्याला प्रॉब्लेमवर सॉल्युशन काढणं खूप महत्त्वाचं आहे. हा चॅलेंज मी ग्रोथसाठी तर घेतलाच आहे, नाही असं नाही, पण हा चॅलेंज म्हणजे स्वतःला एक डिसिप्लिन लावण्यासाठी सुद्धा घेतला आहे की नाही, आपल्याला प्रत्येक दिवशी हा एक व्हिडिओ टाकायच लागेल. कारण की एक कुठेतरी प्राऊड फील येत नव्हता. ठीक आहे, म्हणून मी स्वतःसाठी डिसिप्लिन म्हणून हा एक चॅलेंज घेतला. आणि कसं आहे ना, कन्सिस्टन्सी तुम्हाला आनंद नाही देत, पण कन्सिस्टन्सी एक अनस्टॉपेबल आहे. म्हणजे ह्याची हळूहळू तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल नसतो. आपल्याला कसं आहे की ह्या गोष्टी सांभाळून बाकीच्या गोष्टी पण आहे सांभाळणं. आता आपण पोचलेलो आहोत फायनली ऑफिसजवळ. आणि मित्रांनो, आजचा डे 7 आपण इथे संपवणार आहोत. पण त्याआधी ऐकून घ्या की डे 8ला आपण अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जे इंडियन रायडर जास्तीत जास्त जज करतात. तर डे 8ला आपण त्या गोष्टीवर बोलणार आहोत. तर चला भेटूया डायरेक्टली डे 8च्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग आपण इथेच संपवतो आहोत. चला बाय बाय, भेटू डे 8मध्ये, बाय.